वालीव संघ आपल्याला दुसरा पुकार आहे। वालीव संघ आला असेल तर प्रतिनिधी इथे संपर्क साधायचा आहे, अन्यथा पॅनलाइज ला सामोरा जाल तुम्ही। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवर वारलीपाडा संघाचा गोलंदाज रॅक्टम ओव्हर द विकेट। ह्या वेळेस कव्हरच्या दिशेनं सोपा झेल दिलाय, ते मात्र विकेट सोबत सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे शॉर्ट कव्हर रिझनला झेल झालाय आणि अजून एक विकेट या ठिकाणी जाताना आपण पाहतोय। नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट जरूर गेलेत। कोल्याचा पाडा घ्या संघाकडून चांगले फटके देखील घेताना आपण पाहिले, परंतु विकेट देखील एका पाठोपाठ जाताना देखील पाहिले गेले। एक चांगलं टार्गेट सेट करणं आवश्यक आहे, कारण ह्या मैदानावर चेसिंग हलकीशी कठीण बाब आहे, परंतु पाहूया किती स्कोर होईल। नो बॅटर्स युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय। षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यश लागते विकेटच्या पाठीमागे चेंडू, ओ मिसअंडरस्टँडिंग, ओ पुन्हा एकदा विकेट बाय मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग। दोन खेळाडूंमध्ये धावांचा शिकार झालाय, अजून एक विकेटचं पतन। जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाकडे। पुढचा आवाज नकुलचा, धन्यवाद। धाव संख्या आपण बघू शकतो ते म्हणजे 23 धावा धावफलकावरती झाल्यात। सलगच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट या ठिकाणी बाद झालेत, भरपूर चुका आढळल्या गेल्यात। या ठिकाणी भलेही प्रत्येक षटकामध्ये चांगल्या सरासरी धावा काढणं आवश्यक होतं, परंतु यावेळेस मात्र नक्कीच एका तरी फलंदाजाला थांबणं आवश्यक होतं, कारण की जरी कमी षटके असतील तरी मात्र या ठिकाणी एक तरी फलंदाज महत्वाचा मैदानामध्ये थांबला, तेव्हाच मात्र या ठिकाणी एक चांगलं टार्गेट दिलं जाऊ शकतं।